आणि यानंतर अपडेट मराठवाड्यातलं जायकवाडी धरण 68% आलेलं आहे। सध्या या धरणामध्ये 45,000 क्युसेकनं पाण्याची आवक आहे। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे गोदावरी दुथडी पार गेली आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आणि जायकवाडी लाभ क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये काढणीनंतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळणार आहे। जिल्ह्यातल्या सुमारे 75,055 कोटींची नुकसान भरपाई मिळेल। या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे। धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये सराफ दुकानातून सुमारे 2.25 लाखांचे दागिने चोरीला गेले। चोरटे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले असून या प्रकरणी मुरुम पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये 4 वर्षांपासून शिक्षक मिळत नसल्यानं शाळेला चक्क टाळे ठोकले। शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यानं संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप घातलेले आहे। टाळे ठोकतात शिक्षण विभागाकडून मलमपट्टी करण्याच्या हालचाली सुरू आहेत। जालन्यामध्ये तलवारीसह व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नागरिकांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या मुलांनी केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि तलवारही जप्त करण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये आता तरोडा जुने गावमध्ये पालिका विद्युत दाहिनी बसवणारे नागरिकांनी मात्र याला आता विरोध केलाय। त्यामुळे हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कारासाठी अनेक बंधनं जी आहेत ती येतील असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। लातूरमध्ये एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांनी बेदम मारहाण केली आहे। विद्यार्थी 12वी उत्तीर्ण दाखला काढण्यासाठी फीची पावती मागितली म्हणून त्याला मारहाण केली आहे। या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।